तर राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आज सकाळी सकाळी येऊन बसलो बेकरीवर, कारण आपल्याला जायचं होतं आज आपल्या क्लासमेटच्या लग्नाला. मग काही दोघांना पण घेतलं बोलून, म्हणलं चलो. खूप दिवसानंतर आपला ऋषभाई पण इकडे आलेला होता. ते म्हणता आता तुला फेमसच करतो काय. म्हणलं आता तू झाला बाई फेमस, फक्त आता एकदा सशावानी चुटू चुटू खाऊन दाखव. मग काय भाऊनी दाखवलं खाऊन. सांगा मग कसं चावतो हा सशावानी चुटू चुटू. मग ऋषभाई म्हणे आज तेरा भाई गाडी चलायगा. म्हणलं चला लेकिन मारना मत मेरे को. जाताना डावखर मध्ये आपल्याला आपला आजूबाई भेटला. मस्तपैकी गाडी होती त्याची लावेल डीजेची. लग्नात गेल्या गेल्या आपल्याला राहतं महत्वाचं काम म्हणजे डायरेक्ट आपल्याला जेवायला जायचं असतं. मग काय भाऊने न लाज का डायरेक्ट गेला आणि जेवायलाच बसला भाऊ. हा भाई ते डायरेक्ट टोकर घेऊन आला, जशी आपली वाटच बघत होता. म्हणलं काय नाही भाऊ वाढ. हा काय घरी सांगून नव्हता आला, मग काय शेंडे लावत होता घरच्यांना. थोड्याच वेळात लग्न लागलं, पण आपल्याला झाला होता उशीर यायला, म्हणून आपण मग गेलो गिफ्ट आणायला. हर्षाभाई तर नुसते हंटर वांग 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 करीत पळतोय. हर्षाभाई पहिल्या गेअरवर गाडी नसते चालवायची बरं का, 5 गेअर असतात त्याला. हर्षाभाई म्हणे मला नको शिकू. बहिणी अशा खतरनाक दुकानात नेलं ना, म्हटलं आता काय भांडे बिंडे घेतो काय डायरेक्ट, कारण बाहेरून तर आपल्याला ते भांड्याचं दुकान वाटत होतं. मग काय ताईंनी काढलं मधून फ्रेम मस्तपैकी महाराजांची, मग एक घेतली, पॅक केली आणि लगेच देऊन आलो. चला मग फॉलो बी करा राव.